importantly, always find out your own way to flow. But most importantly, always find out your own way to flow. बहुत कुछ सीखने को मिलता है और पानी जिस प्रकार से ऐसे समय अपना खुद का एक मार्ग वो उसे मिलता है और उस मार्ग के अंदर वो पानी बहता है। वैसे ही हमारे सारे व्यवस्थापन में शिक्षाध्यापक को जो विभिन्न प्रकार की समस्या और विद्यार्थी के सर्वांगीण विकास की जो उद्देश्य है उसके प्राप्ति हेतु जो हमको कार्य करना है वो जो मार्गदर्शन और उसके जो विभिन्न कौशल है बहुत सबको मैं बोलना चाहता हूँ कि यशदा का जो प्रशिक्षण हुआ ये 2 साल के जो प्रशिक्षण है इससे हमको निश्चित तरह सबको फायदा हुआ है। आगे इस कार्यक्रम को शुरू करते हुए सावित्रीबाई फुले महाभारत की मुख्याध्यापिका वेलकम मैडम से मैं अनुरोध करता हूँ कि वे अपना यहाँ पर प्रतिक्रिया के संक्षिप्त में अपना विचार करें। समारोपीय कार्यक्रम प्रसंगी उपस्थित असलेले माननीय पवार साहेब तसेच मुंठाजी विद्यालयाचे मुख्याध्यापक तसेच तज्ञ मार्गदर्शक आदरणीय आपले सर तसेच तज्ञ मार्गदर्शक विखे सर आणि आदरणीय कोसंगे सर, तर आजचा या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित असलेले सर्व मुख्याध्यापक मुख्याध्यापिका बंधू आणि भगिनी, आज प्रशिक्षणाचा 5वा दिवस आणि सरांनी असं सांगितलं की घेणाऱ्याने घेत जावे देणाऱ्याने घेत जावे या युक्तीप्रमाणे यशदाचं जे प्रशिक्षण आहे या प्रशिक्षणाचा मुख्य हेतू मुख्य ध्येय प्रशिक्षणामध्ये प्रावीण्य प्रशिक्षणामध्ये आम्हाला शाळेचे स्वप्न गतविधान त्याचप्रमाणे शालेय विद्यार्थ्यांचा गुणवत्ता विकास त्यानंतर प्रस्तावी आणि संघबांधणी या सर्व विषयावर सखोल मार्गदर्शन करणारे खातेसर आणि विशेषर ज्या काही अडचणी असतील त्या अडचणीवर मुख्याध्यापकाला कसं मात करायचं मुख्याध्यापकांनी कशी मात करायची त्यातून कसा मार्ग काढायचा ह्या गोष्टी आम्हाला शिकवल्या। कारण 21व्या शतकामध्ये जी आव्हाने आहेत ती आव्हाने पेलणारा जो विद्यार्थी आहे तो विद्यार्थी आपल्याला राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानातून निर्माण करायचा आहे आणि तो विद्यार्थी निर्माण करायचा असेल तर मुख्याध्यापकांना सक्षम असणं गरजेचं आहे आणि सक्षम बनवण्यासाठी किंवा मुख्याध्यापक सक्षम बनण्यासाठी यशदासारख्या प्रशिक्षणाची गरज आहे। आणि मागच्या वर्षी सांगताना आणि या वर्षी या प्रशिक्षणामधून शाळेविषयी स्वप्न कशी पाहायची ती कशी साकारायची आणि काही प्रमाणात का होईना परंतु ती आपल्याला अंमलात आणता येतात आणि अंमलात आणत असताना ज्या अडचणी येतात मुख्य अडचण म्हणजे अनुदानाची असते आणि यशदाच्या प्रशिक्षणातून जर समजा थोडाफार अनुदानाचा हातभार लागला तर शाळेमध्ये निश्चितच गुणवत्ता वाढ होईल आणि हे प्रशिक्षण यशस्वी ठरेल प्रगती पथावर ठरेल आणि या प्रशिक्षणातूनच निश्चितच गुणवत्ता विद्यार्थी शाळेची गुणवत्ता वाढेल आणि मुख्याध्यापक सुद्धा सक्षम बनेल। ह्या प्रसंगी एवढं मी सांगू इच्छिते की जेवढे मुख्याध्यापकांनी प्रशिक्षण घेतलेलं आहे
तेवढे मुख्याध्यापक 50% तरी मुख्याध्यापक या प्रशिक्षणाचा लाभ घेतील आणि आपल्या शाळेमध्ये सुधारणा करतील अशी मी अपेक्षा करते आणि तुम्हाला सुद्धा ग्वाही देते की निश्चितच या प्रशिक्षणामुळे गुणवत्ता वाढलेली दिसते. एवढं सांगून मी माझे 2 शब्द धन्यवाद सूर्यकुमार मैडम, आपने बहुत अच्छा कहा. The aeroplane is always safe at the ground. An aeroplane is always safe at the ground, but it is not made for that. So always take some meaningful risk. To make life meaningful. और विद्यालय का व्यवस्थापन करते समय बहुत सारी ऐसी बातें होती है जो नियम के अनुसार चलती है. बहुत सी बातें ऐसी होती है जो नियम बाह्य करना पड़ता है. रामायण में एक रामायण में एक वर्ड है संस्कृत में होता है दिन भय बीज न हो. उसका संदर्भ अलग है तो उसके लाइन में बोला जाता हूँ दिन भय बीज न हो. बिना डर का प्रेम के रघु निर्माण होता है. आपको व्यवस्थापन करना है तो आपको व्यक्तिमत्व आपका बनाना है और उस व्यक्तिमत्व में आपको अपना लचीलापन रखना आवश्यक है. समय के अनुसार आप किसी भी क्रिया को आपको पूर्ण करना ही व्यवस्था के माध्यम से आपको ये सब सीखने को मिला है. इस कार्यक्रम को आगे बढ़ाते हुए